मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवळणकर. मित्रांनो, आखातामध्ये अमेरिका, इस्रायल यांच्या विरुद्ध इराण यांच्यातला जो संघर्ष सुरू आहे, याचा आजचा 8वा दिवस आणि या संघर्षामध्ये दर दिवशी नवा ट्विस्ट येतो आहे. यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा जेव्हा हा संघर्ष सुरू झाला साधारणतः 28 फेब्रुवारीला, त्यानंतरच्या 24 तासामध्ये इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांच्यावरती एक मोठा मिसाईल अटॅक झाला आणि त्या मिसाईल अटॅकमध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर सगळीकडेच अशा प्रकारचं वातावरण होतं. विशेष करून वेस्टर्न मीडियामध्ये अमेरिका आणि इस्रायल कडनं अशा प्रकारचे दावे पण होते आणि अशा प्रकारचं वातावरण पण होतं, की आता इराणमधली धार्मिक राजवट ही कोलमडून पडणार आणि इराण हा या संपूर्ण याच्यात तग धरणार नाही. मात्र मित्रांनो 8 दिवस ह्या सगळ्या गोष्टींना उलटून गेलेले आहेत आणि आता एक अशा पद्धतीचं वातावरण आहे, की कोणत्याही परिस्थितीमध्ये इराण हा तडजोड करायला तयार नाहीये. किंबहुना इराणकडनं ज्या पद्धतीचे काउंटर अटॅक्स होत आहेत, रिटॅलिटरी अटॅक्स होत आहेत, त्याची कल्पना देखील अमेरिका आणि इस्रायलने किंबहुना कोणीच देखील केलेली नव्हती. आणि त्यामुळे हा जो संघर्ष आहे, हा संघर्ष आता केवळ 3 देशांपुरता मर्यादित न राहता याच्यामध्ये अख्खं आखात ओढलं गेलेलं आहे. किंबहुना आखाताच्या बाहेर देखील आता हा संघर्ष पोहोचायला लागला आहे. सायप्रसपासनं तर ओमानपर्यंत हे 2 टोकं आहेत. तर सायप्रस टू ओमान या दोघांमध्ये जवळपास आज 13 देश यामध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे ओढले गेलेले आहेत. मी माझ्या कालच्या व्हिडिओमध्ये उल्लेख पण केलेला होता, की अगदी हिंदी महासागरापर्यंत ज्या ठिकाणी अमेरिकेच्या न्यूक्लिअर सबमरीनने इराणची जी एक देना नावाची त्यांची एक वॉरशिप होती, ती वॉरशिप त्यांनी बुडवलेली होती. आणि मी हे पण सांगितलेलं होतं, की साधारणतः दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदा अमेरिकेने त्यांच्या न्यूक्लिअर सबमरीनचा वापर करून एखादी युद्धनौका ही बुडवलेली होती. अर्थात त्याचं मी काल थोडक्यात विश्लेषण कालच्या माझ्या व्हिडिओमध्ये केलं होतं, की ते नॉन कॉम्बॅटंट रोलमध्ये होती. त्याच्यावरती ट्रेनीज होते आणि ती कोणत्याही प्रकारच्या युद्धाच्या दिशेने तयार नव्हती किंवा युद्धासाठी तयार नव्हती. तिचा कॉम्बॅटंट कोणत्या प्रकारचा रोल नव्हता. असं असतानाही ती बुडवली गेली. अर्थात त्याच्यामध्ये आपण सध्या आपल्या व्हिडिओचा आजचा तो विषय नाहीये. मात्र अतिशय कळीचा प्रश्न असा आहे, की आज 8 दिवस झाले इराण कोणत्याही पद्धतीने ह्या संपूर्ण संघर्षामध्ये आपल्याला कमी आहे असं दिसून येत नाहीये. खरं तर हे असिमेट्रिक वॉर आहे. असिमेट्रिक वॉर याचा अर्थ असा होतो, की कोणत्याही परिस्थितीमध्ये इराणच्या लष्करी सामर्थ्याची तुलना ही अमेरिकेबरोबर होऊ शकत नाही. कारण अमेरिका जगातली सगळ्यात मोठी लष्करी पॉवर आहे. आज समुद्रावरती अमेरिकेचं राज्य आहे. एअर डिफेन्स सिस्टम अमेरिकेकडे आहे. त्यांची नॅव्हल पॉवर, एअर पॉवर या सगळ्या दृष्टीने अमेरिका भक्कम आहे. अमेरिका भारत आणि चीन यांच्या कितीतरी पटीने जास्त संरक्षणावरती खर्च करतो. जगभरामध्ये अमेरिकेचे मिलिटरी बेसेस आहेत. एवढा प्रचंड ताकदीचा अमेरिका देश असताना देखील अमेरिकेच्या सर्व आखातामधल्या मिलिटरी इन्फ्रास्ट्रक्चरवरती, एअर डिफेन्स सिस्टमवरती आज इराणकडनं मोठ्या प्रमाणावरती अटॅक्स होत आहे. मग ते बॅलिस्टिक मिसाईलचे अटॅक्स असतील किंवा ड्रोन अटॅक्स असतील. आणि आता 8 दिवस झाले इराण कोणत्याही पद्धतीने याच्यामध्ये माघार घेताना दिसून येत नाहीये. किंबहुना अशा प्रकारची परिस्थिती आहे, की अत्यंत सेन्सिटिव्ह टार्गेट जे अमेरिकेचे आखातामधले आहेत, मग त्यांचे रडार सिस्टम असेल, एअर डिफेन्स सिस्टमच्या बाबतीमध्ये असेल, अमेरिकेच्या युद्धनौका ज्या पर्शियन गल्फमध्ये आहेत त्या ठिकाणी असेल, त्यांचे डिस्ट्रॉयर्स कुठे आहेत, त्याचप्रमाणे अमेरिकेच्या मित्र देशांचे देखील ज्या एअर बेसेस तिथल्या हालचाली काय आहेत, या सगळ्यांवरती इराणकडनं अचूक मारा केला जातो, अचूक मारा केला जातो. आणि मग ते प्रॉपरली ते अमेरिकेचं इन्फ्रास्ट्रक्चर टार्गेट करण्याचा प्रयत्न करतायत. अगदी त्यांनी टर्कीवरती पण अटॅक केलाय, त्यांनी सायप्रसवरती अटॅक केलाय, त्यांनी अझरबैजानवरती अटॅक केलेला आहे. त्याचप्रमाणे आपण बघतो, की कतारमधली एक मोठी एक रडार सिस्टम जी एअर डिफेन्स सिस्टमसाठी वापरली जाते, ती रडार सिस्टम देखील उद्ध्वस्त करण्यामध्ये इराणला यश प्राप्त झालेलं आहे. एवढंच नाही, ते इराण पुरस्कृत संघटनांकडनं आता हार्मुझच्या स्ट्रेटमध्ये किंवा समुद्रधुनीमध्ये देखील अटॅक्स हे सुरू झालेले आहेत. या सगळ्यांमध्ये आता इथपर्यंत जे डिफेन्स अॅनालिस्ट आहेत, ते अशा प्रकारचा युक्तिवाद करतायत, की आता याच्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, की अमेरिकेकडे आणि इस्रायलकडे जे इंटरसेप्टर मिसाईल्स आहेत, म्हणजे आपण एअर डिफेन्स सिस्टम जेव्हा तयार करतो, तेव्हा एअर डिफेन्स सिस्टममध्ये एक इंटरसेप्टिंग मिसाईल्स असतात. म्हणजे शत्रू पक्षाकडनं जेव्हा मिसाईल फायर केलं जातं,
तेव्हा त्याला न्यूट्रलाइज करणं किंवा उद्ध्वस्त आकाशामध्येच करणं यासाठी इंटरसेप्टर मिसाईल असतात. आणि आता हे इंटरसेप्टर मिसाईल इतके मोठ्या प्रमाणावरती वापरले जात आहेत. याचं कारण असं आहे, की ड्रोन्स प्रोड्यूस करण्यामध्ये इराणचा हात कोणी धरू शकत नाही. आज इराणकडे असे हजारोंनी ड्रोन्स आहेत, की ज्यांचं प्रोडक्शनची जी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आहे ती अतिशय कमी आहे. म्हणजे ते काही डॉलर्समध्ये म्हणजे $150-200 पासनं तर अगदी $10,000-15,000 मॅक्सिमम पर्यंत हे ड्रोन्स बनवले जातात. आणि ह्या ड्रोन्सकडनं ज्या पद्धतीचे अटॅक्स हे अमेरिकेच्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती होत आहेत, ह्या ड्रोन्सला उद्ध्वस्त करण्यासाठी अमेरिकेला आणि इस्रायलला इंटरसेप्टर मिसाईल्स वापरावे लागतायत. आणि ह्या इंटरसेप्टर मिसाईलची किंमत काही मिलियन्समध्ये आहे, काही तर बिलियनमध्ये देखील आहे. आणि यांचा सामना कोण करते ते इराणचे 100, 150, $200 मध्ये बनलेले त्यांचे ड्रोन्स करतायत. आणि त्यामुळे असं दिसून यायला लागलंय, की आता अमेरिकेकडचे इंटरसेप्टर मिसाईल जे आहेत, हे आता संपतात की काय? आता अमेरिकेला ते इतर ठिकाणावरनं मागवावे लागतात की काय? आणि जर ही एअर डिफेन्स सिस्टम वीक झाली, तर आता इराण तर असा ह्याही पुढे जाऊन दावा करतोय, की अजून तर तुम्ही हे ट्रेलर पाहिलंय, म्हणजे खरा पिक्चर तुम्हाला पाहायचाच राहिलाय. त्यांचं असं म्हणणं आहे, की आम्ही अजून आमचे सुपरसॉनिक, हायपरसॉनिक, बॅलिस्टिक मिसाईल जे आहे ते वापरलेलेच नाहीयेत. मित्रांनो, हायपरसॉनिक आणि सुपरसॉनिक बॅलिस्टिक मिसाईल म्हणजे जो ध्वनीचा वेग असतो ना, त्याच्या 5 पटीने जास्त ते अटॅक करतात. त्याच्या 5 पटीने जास्त त्यांचा स्पीड असतो. त्यांना ट्रेस करणं देखील प्रचंड अवघड असतं. असं नाहीये की त्यांना उद्ध्वस्त करता येत नाही किंवा त्यांना नियंत्रणात आणता येत नाही, पण भयानक डिफिकल्ट आहे. इस्रायलचा आयरन डोम सिस्टम पण ते भेदू शकतात. आणि मग बाकी अरब देशांचा तर प्रश्नच नाहीये. त्यांच्याकडे एवढी स्ट्रॉंग एअर डिफेन्स सिस्टम पण नाहीये. त्यामुळे तुम्हाला असं दिसून येतंय, की एक ज्यांच्याकडे कोणत्याही ग्राउंड लेव्हलच्या फोर्सेस स्ट्रॉंग नाही आहेत, एअर डिफेन्स सिस्टम स्ट्रॉंग नाही आहे, नॅव्हल पॉवर स्ट्रॉंग नाही आहे, एअर पॉवर स्ट्रॉंग नाही आहे, अशा पद्धतीचा तुलनात्मकदृष्ट्या जो अमेरिकेच्या कुठेच येत नाही, असा इराण देखील आज प्रचंड ताकदीने 8 दिवस झाले, मी असं म्हणणार नाही की त्यांनी अमेरिका आणि इस्रायलच्या नाकात दम आणलेला आहे, पण मात्र त्यांनी एवढं आहे की त्यांना घाम नक्कीच फोडलेला आहे. आणि तो या संदर्भामध्ये आहे की त्यांची जी बेसिक ताकद आहे, आता याच्यामध्ये एक असं होतं की इराण या ॲसिमेट्रिकल वॉरफेअर जे चाललेलं आहे, या ॲसिमेट्रिकल वॉरफेअरमध्ये इराण कसा काय तग धरू शकला? आज ज्यांच्याकडे मी तसा उल्लेख केला की कोणत्याही पद्धतीने तुलना अमेरिकेबरोबर होऊ शकत नाहीये. तर ह्या इराणच्या ह्या ताकदीचं रहस्य काय आहे? इराण 8 दिवस झाले एवढे प्रचंड रिटॅलिटरी अटॅक्स अमेरिकेच्या मित्र देशांवरती करतोय. अमेरिकेच्या डिफेन्स इन्फ्रास्ट्रक्चरवरती आखातातल्या करतोय. अगदी सायप्रस भूमध्य सागरी देशांपर्यंत तो जातो आहे. तिथं अटॅक करतो आहे. नॅटोमध्ये, टर्कीमध्ये देखील अटॅक होत आहेत. एवढी सगळी आणि प्रॉपर अटॅक होतात. लक्षात घ्या, की तुम्हाला जेव्हा एखादं मिसाईल एखाद्या टार्गेटला हिट करतं, तेव्हा त्याला प्रॉपरली तशा प्रकारच्या डायरेक्शन्स लागतात. आणि मग हे डायरेक्शन कुठनं मिळतायत इराणला? हा कळीचा प्रश्न होता, की इतका अचूक मारा इराणचे ड्रोन्स कसे करू शकतायत? इराणचे बॅलिस्टिक मिसाईल एवढा अचूक मारा कसे करू शकतायत? एक्झॅक्टली अमेरिकेचे रडार ते निष्प्रभ कसे करू शकतायत? आणि याचं उत्तर मित्रांनो काल मिळालेलं आहे. काल खुद्द अमेरिकेकडनंच अशा प्रकारचा सांगितलं गेलेलं आहे, की इराणला या संपूर्ण संघर्षामध्ये जी प्रामुख्याने मदत होती आहे, ती रशियाची मदत होती आहे. आणि रशियाचे इंटेलिजन्स इनपुट हे पूर्णपणे इराणला मिळत आहेत. आणि या इंटेलिजन्स इनपुटमुळे इराणला अमेरिकेचे सगळे बेसेस जे आहेत, तळं आहेत, यांना टार्गेट करणं अतिशय सोपं जातं आहे. आणि ह्या सगळा जो पार्ट आहे हा ॲक्च्युअली हे जे आजकालचं जे आधुनिक वॉरफेअर आहे, हे सॅटेलाइटनी संपूर्ण कंट्रोल होतं. सॅटेलाइटकडनं ह्या संपूर्ण इंटेलिजन्स इन्फॉर्मेशन इनपुट दिले जातात. आणि सॅटेलाइटकडनं ही इन्फॉर्मेशन मिळती, की एक्झॅक्टली अमेरिकेचे लोकेशन्स काय आहेत, तुमच्या प्रतिपक्षाचे म्हणा वॉरशिप्स कुठे आहेत, डिस्ट्रॉयर्स कुठे आहेत, त्यांच्या सैन्यांच्या हालचाली म्हणा किंवा एअर मूव्हमेंट्स कशा पद्धतीच्या आहेत, या सगळ्यांची जी अचूक इन्फॉर्मेशन आहे, ही अचूक इन्फॉर्मेशन सॅटेलाइटनी मिळते. इराणकडे कोणते सॅटेलाइट्स आहेत? मग इराणला ही माहिती देतंय कोण सगळी? आणि काल त्याच्यातला जो सायलेंट प्लेयर आहे, जो पुढे आलेला आहे, आणि तो आहे रशिया. आणि रशियाचं हे संपूर्ण सॅटेलाइट कम्युनिकेशन जे आहे, ते सॅटेलाइट कम्युनिकेशन इराणला सगळे इंटेलिजन्स इनपुट्स देत आहे. आणि त्यामुळे इराण या संपूर्ण संघर्षामध्ये
टिकून राहिलेला आहे. किंबहुना त्यांनी आता इराणच्या ह्या रिटॅलिटरी पॉवर्समुळे हा संघर्ष जो आहे एका महायुद्धामध्ये कन्व्हर्ट होतो की काय, अशा प्रकारचा अनेक दावे म्हणा अभ्यासकांमध्ये केली जाते. अशा चर्चांना समाज माध्यमांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात स्थान मिळायला लागलंय आणि आता त्याच्यातला जो सायलेंट प्लेयर आहे तो प्रामुख्याने पुढे आलेला आहे. आता यामध्ये रशियाचे परराष्ट्र मंत्री जे आहेत त्यांचं एक स्टेटमेंट हे आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं. रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी एक वक्तव्य केलं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करू की ज्यामुळे अमेरिका आणि इस्रायलला इराणवरती विजय प्राप्त करणं अशक्य होईल. अशा प्रकारचं उघड स्टेटमेंट रशियाच्या परराष्ट्र मंत्र्याकडनं होतं. पण त्यांनी कशा पद्धतीने करू हे सांगितलेलं नाहीये. पण त्यांनी सांगितलं की आम्ही अशी परिस्थिती निर्माण करू आणि ही परिस्थिती आता कशा पद्धतीने रशिया निर्माण करतोय हे आता समोर येतं आहे. रशिया आपले सगळे इंटेलिजन्स इनपुट थ्रू सॅटेलाइट हा इराणला देतोय आणि त्यामुळे इराणचे जे मारा आहे बॅलिस्टिक मिसाईलचा असेल किंवा ड्रोनचा असेल हा अतिशय अचूक पद्धतीने व्हायला लागलाय आणि त्यामुळे इथपर्यंत परिस्थिती निर्माण झालेली आहे की आता अमेरिकेकडचे इंटरसेप्टर मिसाईल्स हे कमी पडतायत की काय, आणि जर ते कमी पडले तर मात्र एअर डिफेन्स सिस्टम जी अरब देशांना पण अमेरिकेने प्रोव्हाइड केली, इस्रायलला कडे स्वतःची आहे, तर त्यासाठी लागणारे इंटरसेप्टर मिसाईल्स हे कमी पडतात की काय, अशा प्रकारची परिस्थिती मित्रांनो आता निर्माण झालेली आहे. बघा, रशियाने दुसऱ्या पद्धतीने पण केलं. रशियाने युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये या संदर्भामध्ये रिझोल्युशन आणण्याचा प्रयत्न केला की हे पूर्णपणे अनप्रोवोक्ड अशा प्रकारचं वॉर आहे आणि जे आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये बिलकुल बसत नाहीये. हा एकतर्फी मिलिटरी इंटरव्हेन्शन या स्वरूपाने करण्यात आलेला आहे आणि याला युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलची मान्यता नाहीये. अशा प्रकारचं उघड स्टेटमेंट हे रशियाकडनं आलेलं आहे आणि आता रशिया पूर्णपणे इराणला इंटेलिजन्स इन्फॉर्मेशन देतोय. आता बघा मित्रांनो, इराण इतक्या दिवस जो टिकून राहिलेला आहे, इराणच्या क्षमतेचं प्रदर्शन जगाला होत आहे, त्यामागे प्रामुख्याने आता रशियाचे इंटेलिजन्स इनपुट आणि चायनाचे बॅलिस्टिक मिसाईल्स हे पण विसरता कामा नये की चायनाचा पैसा याच्यामध्ये लागतो आहे, चायनाचे बॅलिस्टिक मिसाईल याच्यामध्ये लागत आहेत आणि त्यामुळे इराणची बाजू जी आहे ती आपल्याला भक्कम होताना या ठिकाणी दिसून येते. किती प्रचंड टार्गेट अटॅक्स हे आता इस्रायल आणि अमेरिकेकडे इराणवरती केले जात आहेत. साधारणतः 1000च्या वरती लोक हे आतापर्यंत 7-8 दिवसांमध्ये या संघर्षामध्ये मारले गेलेले आहेत. असं असतानाही तुम्हाला इराण कुठेही नमतं घेण्याचं भूमिकेत दिसत नाही, कुठल्याही प्रकारची तडजोड ते करून येताना दिसत नाहीये आणि त्यामुळे ह्या संघर्षाचा शेवट काय होणार, याचा एखादा एक्झिट प्लॅन आहे की नाही, हा किती दिवस चालणार, याविषयी कमालीची साशंकता निर्माण झाली आहे. कारण रशिया आणि चायना अप्रत्यक्षपणे या संपूर्ण संघर्षामध्ये इन्व्हॉल्ड आहेत. आता महत्वाची बाब लक्षात ठेवणं गरजेचं आहे की हा संघर्ष थोडा प्रोलॉंग करण्यामध्ये रशियाचा पण इंटरेस्ट आहे. हे का बरं आहे? एक तर याच्यामध्ये अमेरिकेची शक्ती खर्ची पडती आहे, अमेरिकेची प्रचंड ताकद खर्ची पडती आहे. अमेरिकेला त्यांच्या वॉरशिप ज्या आहे अब्राहम लिंकन सारख्या त्या पर्शियन गल्फमध्ये आणाव्या लागल्यात, डिस्ट्रॉयर या ठिकाणी आणावे लागलेले आहेत. अमेरिकेला त्यांचे सगळे मिलियन डॉलरच्या रडार सिस्टम, एअर डिफेन्स सिस्टम, मिसाईल सिस्टम ऍक्टिव्हेट करावे लागलेले आहेत. त्यामुळे अमेरिकेचं रशिया युक्रेन संघर्षाकडचं लक्ष हे कमी होईल, त्यांचा जास्तीत जास्त या ठिकाणी अटेन्शन होईल. हा रशियाचा पहिला गोल आहे. आणि दुसरा महत्वाचा गोल असा आहे की जर ह्या संपूर्ण संघर्षामध्ये अमेरिकेचे जे मेजर बेसेस, एअर बेसेस आणि मिलिटरी बेसेस आखातामध्ये आहेत, हे जर उद्ध्वस्त झाले तर अमेरिकेची आखातामधली ताकद कमी होणार आहे आणि ती ताकद कमी झाली तर प्रामुख्याने रशिया आणि चीनचा त्या ठिकाणी फायदा होणार आहे. चायनाचे कोर इंटरेस्ट या आखातामध्ये आहेत. चायनाचा वन रोड वन बेल्ट जो प्रोजेक्ट आहे, जो शी जिनपिंग 2012 मध्ये चायनाचे राष्ट्राध्यक्ष झाले, 2013 मध्ये त्यांनी हा प्रोजेक्ट लॉन्च केला आणि त्याच्या माध्यमातून चायनाला थ्रू रोड असेल एक कनेक्ट करण्यासाठी, जगाला कनेक्ट करण्यासाठी हा प्रकल्प घेतला गेला हाती. त्याच्याच माध्यमातून आपण चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर हा डेव्हलप होतोय. इराणमध्ये चायनाने $बिलियन इन्व्हेस्ट केलेले आहेत. मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर चायना करतोय कारण चायनाचा माल जो आहे हा आखातामध्ये विकला जावा. चायना आखातामधनं जे तेल आहे त्याच्यातला सगळ्यात मोठा जो बायर आहे तो चायना आहे. चायना आपल्या ऑलमोस्ट 80% ऑइल जे स्टेट ऑफ हार्मुज मधनं येतं हे चायना बाय करतो, तो परचेस करतो. त्यामुळे चायनाचे कोर इंटरेस्ट हे आखातामध्ये आहे. चायना आपला प्रभाव आखातामध्ये इस्लामिक देशांमध्ये वाढवायचा प्रयत्न करतोय आणि
रशिया ऑब्व्हियसली युद्ध काळापासून रशियाचे मित्र इराण असेल, सिरिया त्या ठिकाणी आहे, इराक त्या ठिकाणी आहे. हे चायना रशियाचे पारंपरिक शीतयुद्ध काळापासूनचे मित्र आहेत. आता अमेरिकेच्या मिलिटरी बेसेसमुळे ज्यांना त्यांच्या प्रभावामध्ये अडथळा निर्माण होत होता, जर अमेरिकेचे एअर बेसेस, मिलिटरी बेसेस उद्ध्वस्त झाले, अमेरिकेची ताकद आखातामधली कमी झाली, तर मित्रांनो त्याचा फायदा हा रशिया आणि चीनला होणार आहे. त्यामुळे अप्रत्यक्षपणे पडद्याआडून का होईना रशिया आणि चीनची इन्व्हॉल्वमेंट यामध्ये झालेली आहे. त्यामुळे या संघर्षाची व्याप्ती ही वाढताना दिसून येते आहे. हा संघर्ष इतक्या लवकर सुटेल अशा प्रकारचे चिन्ह दिसून येत नाहीये आणि याच्यामध्ये एक सायलेंट विनर पुढे येतोय आणि हा सायलेंट विनर आहे रशिया. एक तर याच्यामध्ये अमेरिकेची ताकद, मिलिटरी पॉवर खर्ची होतीये, त्यांचं डायव्हर्जन युरोपकडनं आखाताकडे होत आहे आणि तिसरं म्हणजे खुद्द अमेरिका अलाउड करतोय की आता जागतिक बाजारपेठेमध्ये ऑइल फ्लो होत राहिलं पाहिजे म्हणून रशियाचं तेल विकत घ्या. भारताला देखील त्यांनी काल सांगितले की 30 दिवस आपण रशियाचं तेल जे घेऊ शकतो, ऑलमोस्ट 22 लाख बॅरल्स पर डे आपण रशियाचं तेल हे घेऊ शकतो आहोत. अशा प्रकारे ऑफिशियली आपल्या अमेरिकेने अशा स्वरूपाचं काल स्टेटमेंट केलं त्यांच्या ट्रेड सेक्रेटरींनी. त्यामुळे आता रशियन तेल हे जागतिक बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणावरती येण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. कारण आखाताचं तेल स्टेट ऑफ हार्मुज डिफंक्ट झाल्यामुळे, ती बंद पडल्यामुळे आखातातलं तेल हे बाहेर पडणं अवघड होऊन बसलेलं आहे आणि आता रशियन तेल हे सगळीकडे होईल. त्यामुळे ह्या संपूर्ण संघर्षामध्ये नेमका फायदा कोणाचा होतोय असा जर प्रश्न उपस्थित झाला तर याच्यामध्ये फायदा जो होतोय तो आपल्याला रशियाचा आणि चायनाचा फायदा होताना दिसून येत आहेत. हे सायलेंट विनर्स या संपूर्ण संघर्षामधले आहेत असं आपल्याला दिसून येत आहे. आता मित्रांनो भविष्यामध्ये कदाचित हा संघर्ष म्हणजे ज्याला आपण म्हणतो की प्रत्येक संघर्षाला कोणता ना कोणता एंड असतो आणि जरी हा संघर्ष काही काळ प्रोलॉंग झाला, या संघर्षानंतर इराणमधली धार्मिक राजवट कोसळली, त्या ठिकाणी जरी जो रजा पहलवी, जो शहा पहलवीचा मुलगा आहे, जो अमेरिका पुरस्कृत तिथं त्यांनी आणला आणि तिथं त्या ठिकाणी डेमोक्रॅटिक गव्हर्नमेंट जरी आलं, हे सगळं जरी झालं तरी मित्रांनो ह्या संघर्षाचा सगळ्यात मोठा परिणाम असणार आहे की अमेरिकेची आखातामधली ताकद कमी होणं. हा या संघर्षाचा सगळ्यात मोठा परिणाम असणार आहे, आउटकम असणार आहे आणि ही कमी झालेली ताकद कोणाच्या पथ्यावरती पडणार आहे तर चायना आणि रशियाच्या पथ्यावरती पडणार आहे. त्या ठिकाणी त्यांची ताकद वाढणार आहे. पुन्हा एकदा तेलावरचं नियंत्रण, या सगळ्या गोष्टी जसं 20व्या शतकामध्ये ह्या गोष्टींच्या भोवती आंतरराष्ट्रीय जागतिक राजकारण होतं, 21व्या शतकामध्ये देखील पुन्हा एकदा तेल आणि तेलावरती नियंत्रण कशा पद्धतीने प्रस्थापित करणं या संदर्भातलं राजकारण प्रभावी होताना दिसून येत आहे.